सर्वात मोठी बातमी, यशश्री शिंदेचा हत्यारा पोलिसांच्या ताब्यात। उरणमधील यशश्री शिंदे हिची हत्या ही फक्त हत्याच नाही, तर तिच्या मृतदेहाची छिन्नविछिन्न अवस्था करणाऱ्या व तिच्या मृतदेहाची विटंबना करणारा नराधम दाऊद शेख हा गुन्हा करून मृतदेह उरणकोट येथील पेट्रोल पंपाजवळील झुडपात टाकून देऊन पसार झाला होता। मात्र या गुन्ह्यानंतर उरणमध्ये सर्व स्तरातून संतापाच्या लाटा उसळत होत्या आणि या सैतानाच्या लवकरात लवकर मुसक्या आवळण्यात याव्या यासाठी यशश्रीचे कुटुंब, सामाजिक संस्था, राजकीय पदाधिकारी इतकेच नाही तर उरणमधील गृहिणीसुद्धा या संताप रॅलीत रस्त्यावर आल्या होत्या। याकरता प्रत्येकजण आपल्या जीवाचे रान करत होता। आरोपीस कठोरात कठोर शिक्षा होण्यासाठी सर्व जनसमुदाय प्रयत्न करीत होता। त्यांच्या या प्रयत्नांना आता यश आले आहे। यशश्रीचा मारेकरी दाऊद शेख शेवटी पोलिसांच्या हाती लागला आहे। कर्नाटक येथील गुलबर्गमधील शहापूर हिल परिसरातून पोलिसांनी त्याला अटक केली आहे, अशी माहिती क्राईम ब्रँच DSP यांनी दिली आहे आणि आता लवकरच या हत्या प्रकरणाचा उलगडा होण्यास मदत होणार आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपी दाऊद शेखला पकडण्यासाठी पोलिसांनी राज्यभर प्रत्येक ठिकाणी पोलीस पथके रवाना केली होती। त्याचप्रमाणे पोलिसांनी प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन घटनेसंदर्भात पुरावे गोळा केले होते। गुन्हा उघडकीस आल्यापासून पोलिसांचे प्रयत्न चालू होते आणि आता हा गुन्हेगार सापडला, त्यामुळे या गुन्ह्यातील बऱ्याच प्रश्नांची उकल होणार आहे। आरोपींच्या अटकेनंतर यशश्रीच्या हत्येचे नेमके काय गूढ आहे ते उलगडणार आहे। बेलापूर येथे नोकरीसाठी जात असलेली यशश्री गुरुवार दुपारपासून अर्ध्या दिवसाची रजा घेऊन बाहेर पडली असताना शनिवारी पहाटे तिचा छिन्न विछिन्न अवस्थेतील मृतदेह उरण पेट्रोल पंपाजवळील विचित्र अवस्थेत आढळून आला होता। गुरुवार दुपारपासून ते शनिवारी पहाटेपर्यंत मृतदेह सापडला, तोपर्यंत काय काय घडले या साऱ्या घटनेचा उलगडा आता दाऊदच्या अटकेनंतर होणार। अशा या क्रूर कर्म्याला भर चौकात जनतेच्या हवाली करून जनतेसमोर त्याला फाशी द्यावी अशी मागणी उरणमधील संतप्त जनता लावून धरत आहे। महामुंबईसह तृप्ती भोईर, उरण। बरोबर आहे। पोलीसच्या आईला पाठवला, नंतर पोलीसच्या बापाला पाठवला आणि आता यशस्वीला घेऊन आता इथे पोलीस कोण नाही आणि इथे कोणच नाही आहे बघा। इथं